मित्रो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रो सर्व माझ्या दर्शकांना, प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रो, दिवाळीचा सण म्हटला की सर्वात अगोदर आपल्याला आठवण येते ती म्हणजे दिवाळीत मिळणाऱ्या बोनसची. आजचा व्हिडिओसुद्धा या बोनस या विषयासंदर्भातला आहे. दिवाळीत मिळणारा बोनस हा कधीपासून सुरू झाला, कसा सुरू झाला आणि तो कशाप्रकारे वाटला जाऊ लागला. मित्रो, जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य सुरू केलं तेव्हा त्यांना मासिक पगाराची संकल्पना पुढे आली होती. याचा अर्थ असा होता की आपल्याला केवळ 48 आठवड्यांसाठी वेतन मिळायचे. म्हणजे एका महिन्याचे 4 आठवडे, त्याप्रमाणे 12 महिन्याचे 48 आठवडे असा पगार दिला जात होता. मात्र अनेक महिन्यांमध्ये 5 आठवडे असतात. त्यामुळे 5 आठवड्यानुसार वर्षाचे आठवडे होतात 52. वर्षाचे आठवडे होतात. उर्वरित 4 आठवड्यांचा पगार कधी मिळणार असा विषय पुढे आला. आणि जर महिन्याला 5 आठवडे असतील तर उर्वरित 4 आठवड्यांचा म्हणजे आणखी एका महिन्याचा पगार म्हणजे 13 महिन्याचा पगार 12 महिन्यात दिला गेला पाहिजे, असा एक मतप्रवाह पुढे आला. एका पगाराच्या बाबतीत हे नोकरदारांचं किंवा कर्मचाऱ्यांचंही नुकसान होत होतं आणि कंपनीला त्याचा फायदा मिळत होता. त्यामुळे 13 पगारांचे वाटप वर्षभरात केलं गेलं पाहिजे असा एक विचारप्रवाह सुरू झाला. मासिक रचनेनुसार ते वर्षांमध्ये फक्त 12 पगार देत होते. एका पगाराच्या बाबतीत हे कर्मचाऱ्यांचं नुकसान होत होतं. हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा महाराष्ट्रात 1930 ते 1940च्या दरम्यान अनेक निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर ब्रिटिशांनी या समस्येवर तोडगा काढला. हा 13वा पगार कधी वितरित करायचा याबद्दल कामगार नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्याने दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असल्याचे ठरवल्यानंतर दिवाळीत या 13व्या पगाराचं वितरण केले जावे असा विचार पुढे आला आणि दिवाळीत त्यानंतर बोनस ही प्रथा सुरू झाली. कामाच्या कोणत्याही एका दिवशी 10 किंवा 10पेक्षा जास्त कामगार जर कामावर ठेवणाऱ्या आणि कारखाने अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व कारखान्यांना व आस्थापनांना बोनस प्रदान अधिनियम हा 1965 हा लागू करण्यात आला. त्यामुळे या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व कामगारांना बोनस देणं, कर्मचाऱ्यांना बोनस देणं हे अनिवार्य आहे. वर्षातून एकदा वार्षिक वेतनाच्या 8.33% ते 20% दरापर्यंतची रक्कम ही बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना अदा केली जाते. हा दर कारखान्यांना त्या वर्षात झालेल्या नफावर आधारित बोनस असतो. ज्या आस्थापनांना, कारखान्यांना हा अधिनियम लागू आहे अशी सर्व एकके त्यांच्या व्यवसाय आरंभापासूनच्या पहिल्या 5 वर्षाकरता या अधिनियमातून वगळलेले असतात आणि त्यानंतर त्यांनासुद्धा कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. मित्र, सुरुवातीच्या काळात 1 महिन्याचा पगार हा बोनस म्हणून दिला जात होता, परंतु त्याच्यातसुद्धा अनेक त्रुटी राहून गेल्या आणि हळूहळू या त्रुटींकडे दुर्लक्ष होत गेलं. तसंच कारखाने किंवा उद्योजकांनी हळूहळू कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये कपात करायला सुरुवात केली. काही ठिकाणी तो आजसुद्धा एका पगार एवढा बोनस मिळतो. काही ठिकाणी तो कमी नफा झाला असं भासून कमी दिला जातो. काही ठिकाणी तर 1,500 किंवा 2,000 रुपये एवढासुद्धा कमी बोनस दिला जातो. पण ज्यावेळी बोनस सुरू झाला त्यावेळी बोनस सुरू झाल्यानंतरची गोष्ट होती ती 1 पगाराची होती, कारण ती 4 आठवडे इतक्या पगाराची रक्कम ही बोनस म्हणून दिली जात होती किंवा ती दिली जावी असा प्रघात पाडण्यात आला होता. मित्र, काही वर्षानंतर बोनस या गोष्टीमध्ये असा बदल झाला की तो एक कर्मचाऱ्यांना त्यानं केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून तो दिला जाऊ लागला. आणि आता हळूहळू बोनस हा कर्मचाऱ्यांचा हक्क किंवा अधिकार असू शकत नाही अशा मानसिकतेपर्यंत उद्योजक मंडळी म्हणजे काही उद्योजक मंडळी किंवा काही मालक वर्ग या बोनसकडे पाहू लागला आहे किंवा आपली भूमिका मांडू लागला आहे. याच्यामुळे होणारं नुकसान हे कर्मचाऱ्यांचं होतं. मित्र, दिवाळीच्या काळात प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी नवनवीन कपडे घ्यावेत. सोनं चांदी या गोष्टी आता हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे आणि तेवढा कोणाला बोनसही मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची एक माफक अपेक्षा असते की आपल्या मुलाबाळांना, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला निदान कोरे कपडे घालता यावेत, याच्यासाठी बोनस मिळावा अशी एक माफक अपेक्षा असते. परंतु सध्या महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल, मालकशाही जिंदाबाद झालेले आहे
त्यामुळे नोकरीची वानवा झालेली आहे. त्यामुळे नोकरदार असेल किंवा कर्मचारी वर्ग असेल तोसुद्धा याविरोधात तोंड उघडायला तयार नाही. आणि हा विशेष करून असंघटित वर्ग जो आहे त्याचं या प्रकारे शोषण होऊ लागलेलं आहे. कर्मचाऱ्यांचा बोनस हा अधिकार नाही असं म्हणणाऱ्या संघटना असतील किंवा एक मालकशाही वर्ग असेल त्यांना एक सांगणं आहे की त्यांनी कधीतरी हा इतिहास उलगडून बघावा की कर्मचाऱ्यांना बोनस सुरू का झाला आणि तो कसा झाला. कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून बोनस हा दिला जात नव्हता, तर त्यांच्या पगाराची रक्कम ठरवताना किंवा पगाराचे क्रायटेरिया ठरवताना 4 आठवड्यांचा 1 महिना याप्रमाणे तो ठरवला गेला होता. अशावेळी कर्मचाऱ्यांचं नुकसान होत होतं, 4 आठवड्यांचं नुकसान होत होतं. त्यामुळे ह्या 4 आठवड्यांचा अतिरिक्त पगार हा दिवाळीच्या दरम्यान बोनस या स्वरूपात दिला जावा असा एक मतप्रवाह पुढे आला. आणि कामगार संघटनांनी त्यावेळी कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे ब्रिटिशांच्या काळापासून बोनस ही प्रथा सुरू झाली. परंतु आता मात्र बोनस द्यावा अशा मानसिकतेत सध्या अनेक उद्योजक असतील ते फार दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, हळूहळू ही प्रथा खरोखरच चालू राहील का हे पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईलच. पण सध्या अनेक आस्थापनांमध्ये ही प्रथा बंद झालेली आहे. तर मित्र हो, हा होता आपल्याला मिळणारा बोनसचा इतिहास. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.